शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख सम्मानीय श्री विश्वासजी थले के जन्मदिन के शुभ अवसर पर आज दिनांक 22 सितंबर 2022 को शिवसेना शाखा वल द्वारा भिवंडी तालुका वल गांव जिला परिषद स्कूल व मालोड़ी जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को कॉपी व बिस्किट शिवसेना वल उप शाखा प्रमुख दयाराम पाटिल व वल गांव के उद्योगपति रविंद्र भामरे द्वारा मान्यवरों की उपस्थिति में मान्यवरों के करकमलों द्वारा वितरण किया गया। इस अवसर पर शिवसेना भिवंडी तालुका सचिव दीपक पाटिल, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, शाखा प्रमुख वल अनंता भामरे, उप तालुका संगठक महिला आघाड़ी नंदिनी भोईर, उप शाखा प्रमुख दयाराम पाटिल, उद्योगपति रविंद्र भामरे, उप शाखा प्रमुख निवर्ती पाटिल, उप विभाग प्रमुख सचिन पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व शिवसैनिक तथा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। सभी लोगों ने शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख सम्मानीय श्री विश्वासजी थले को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। 22 सप्टेंबर म्हणजे विश्वासजी थळे साहेब यांचा वाढदिवस। आपल्या समोर मोडके तोडके दोन शब्द बोलणारा सचिन पाटील जो उभा आहे तो निव्वळ आणि निव्वळ थळे साहेबांमुळे आहे। शाळेय दशेमध्ये विद्यार्थी दशेमध्ये असताना प्रत्येक कार्य तेव्हापासून थळे साहेबांना मी बोलताना बघत आलेलो आहे। त्याच्यातून प्रेरणा घेऊन आज कुठेतरी दोन शब्द बोलण्याची मी हिम्मत करतोय। आज 2 वर्षांच्या कालखंडानंतर या शाळेमध्ये आलो तर बिल्डिंग मधून अचानक बंगल्यात आल्यासारखा म्हणजे भास झाला ती वास्तू बघून, आणि तिथून आल्यावर जेव्हा इथे बसलो तेव्हा आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी वाटली की इथे जी वास्तू उभी राहिली, हे वास्तू उभी राहण्यामध्ये खारीचा वाटा आमच्या रवींद्रदा भामरे यांचा लागला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आज या वह्या वाटपांचा जो कार्यक्रम आहे आमचे उपशाखा प्रमुख दयारामदादा पाटील आणि रवींद्रदादा भामरे यांच्याकडून हे सर्व होत आहे। आता नवरात्र येतोय, माझ्या मनामध्ये अशी हुरूर लागलेली आहे की दयाराम पाटील साहेब अजून कुठे आम्हाला घेऊन जाणार आहेत, कारण आता पूर्ण जो सीझन चालू झालेला आहे तेव्हापासून कुठे ना कुठे त्यांचा कार्यक्रम आयोजन केलेलंच असतो त्यांनी। तर आता नवरात्रामध्ये कुठे असेल याची कळकळ एक आहे, पण ठीक आहे, त्यांच्या माध्यमातून आज कार्यक्रम होतो। थळे साहेबांनी आज प्रत्येकाला वागणूक देताना एक वडीलकीच्या नात्याने मायेचा त्यांचा हात असतो प्रत्येकाच्या पाठीवर, जे आम्ही घडलेलो आहे। तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही खरोखर इथे माणसं चांगली आहोत तर त्याला कारणीभूत आहे साहेबांचे संस्कार, साहेबांचे विचार। त्या विचाराने प्रेरित होऊन सर्व ही कामं, शाळा उपयोगी वस्तू असेल किंवा इतर समाजसेवा काही असेल, या गोष्टी आम्ही करत असतो। आमच्या गावातील एक दयाळू आणि काय म्हणतात शिवसैनिक भामरे साहेब त्यांनी आपल्या या शाळेला अगदी मुक्तपणे भेट दिलेली आहे। तर मी सांगेन असं नेहमी त्यांच्याकडून कार्य घडत राहू। जिथे गरज आहे, जिथे कोणत्याही चांगल्या कामाची कमी आहे तिकडं आमच्या या शिवसैनिकांच्या मदतीची नेहमीच हमी राहील। खरोखर म्हणजे आता जर सांगावं तर आमचे थळे साहेब एक कोहिनूर हिरा की ज्याची किंमत कोणीच करू शकत नाही। कोहिनूर हिरा असा असतो की ज्याची कोणी तुलना देखील करू शकत नाही। खरोखर साहेबांचा आज वाढदिवस आहे, असे अनेक वाढदिवस त्यांच्या आयुष्यात येवो, निरोगी येवो, कारण थळे साहेब आपली आम्हाला गरज आहे। संपूर्ण महिला आघाडी ही तुमच्यामुळे घडत आहे, संपूर्ण शिवसेनेच्या रणरागिणी या आज थळे साहेब तुमच्यामुळे वाढत आहेत, कार्यक्रम वाढत आहे। असाच कार्यक्रम साहेब तुमच्यामुळे वाढत राहो आणि असंच आम्हाला तुमचा आशीर्वाद लाभत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते। वड शाखेने आज शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख विश्वासजी थळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्यासाठी छोटीशी भेट आहे, आणि वड शाखा असे उपक्रम नेहमीच करत असते आणि त्या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालेलो असतोय। कारण असं आहे, दयाराम पाटील फोन आला, मी नवी मुंबईला होतो। दयाराम पाटील यांनी सांगितलं की आज आपल्याला मालोडी येथे वह्या वाटप करायचं आहे, आणि तो शिवसेना तालुका प्रमुख
आमचे गुरुवर्य विश्वजित थळे साहेब यांच्या वाढदिवसाला. आता विश्वजित थळे साहेब यांचा वाढदिवस आणि मी नसेल हे शक्य, कारण गेली सातत्याने 25 वर्ष एकत्रितपणे आम्ही काम करतोय, राजकीय असेल सामाजिक असेल, पण बरोबरीने काम करत असताना त्यांच्याकडनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. थळे साहेब एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, कारण ते कवी आहेत. जो न देखे रवी तो देखे कवी. सूर्याची किरण जिथं पोहोचू शकत नाही तिथं कवीचं मन पोचतंय आणि त्या मनानेच या तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्याला भुरळ पाडले. आता सचिनने सांगितलं की मी याच वय घेऊन शिकून आज तुम्हाला वय देतोय, म्हणजे याच्यातनं एक तुम्ही बोध घेतला पाहिजे की आज तुम्हाला आम्ही जे वय देतोय तशा भविष्यात तुम्ही मोठे होऊन इथे येऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना वया दिल्या पाहिजे, मदतीचा हात दिला पाहिजे. आणि हीच आमची भावना असते आणि या भावनेतच आम्ही शिवसेना म्हणजे समाजकारण आणि राजकारण हे दोन्ही जरी करत असलं तर खऱ्या अर्थाने 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ब्रीदवाक्य समोर ठेवूनच करत असते आणि त्याचाच प्रत्यय आम्ही तुम्हाला आणून देतोय. म्हणून मला पुन्हा सांगावंसं वाटतं की यासाठी भिवंडी तालुक्यामध्ये वड शिवसेना शाखा त्यांचे सहकारी खरोखरच आघाडीवर असतात आणि म्हणून पुन्हा एकदा या शाखेला शुभेच्छा देतोय.